आज आपण पाहणार आहोत चंद्रराव मौर्यांचा पाडा. शहाजी राजांच्या सुटकेनंतर महाराजांनी पहिला मुलूक कोणता जिंकला असेल तर तो म्हणजे जावळी होय. जावळी हा सातारा जिल्ह्याच्या अगदी वायव्य दिशेकडील प्रदेश. या प्रदेशात चंद्रराव मौर्य याला विजापूर दरबाराकडून जहागिरी मिळाली होती. महाराजांनी ज्यावेळी मावळ प्रांत काबीज केला तेव्हा त्यांच्या जहागिरीची सीमा जावळीच्या जहागिरीला जाऊन भिडली. जावळीचा प्रदेश अत्यंत दुर्गम असल्याने त्या प्रदेशाचे संरक्षण करणे मुसलमानी शासनांना कठीण वाटत होते. म्हणून आदिलशहाने या प्रदेशाच्या संरक्षणाची व्यवस्था चंद्रराव मौर्य यांच्याकडे सोपवली. कालांतराने मौर्यांनी आपल्या जहागिरीचे बरेच भर घातले. साताऱ्याचा आणि कोकणाचा काही भाग जिंकून घेतला. मौर्य आपल्याजवळ 12,000 घोडेस्वार बाळगून असे. मौर्य घराण्यातील प्रमुखाला चंद्रराव हा किताब मिळत असे. विजापूरच्या सुलतानाने हा किताब दिल्यामुळे मौर्य घराण्यातील शासक विजापूर दरबाराला एकनिष्ठ राहत असत. त्यामुळे साहजिकच महाराज आणि तत्कालीन राज्य करणारा चंद्रराव मौर्य यांचा संघर्ष निर्माण झाला. सर जदुनाथ सरकार यांच्या शब्दात सांगवायचे झाले, महाराजांची रचनात्मक स्वराज्याची महत्वाकांक्षा आणि परंपरागत जहागिरीवर वाढलेले आणि जैसे ते परिस्थिती ठेवून पाहणारा तत्कालीन चंद्रराव मौर्य यांच्यात संघर्ष होणे हे अपरिहार्य प्रक्रिया होती. चंद्रराव मौर्य आणि महाराज यांच्यात संघर्ष निर्माण होण्यास अनेक कारणे घडली. पहिलं म्हणजे नीरा आणि कृष्णा या प्रदेशात जहागीरदारांचे एकजूट घडून आणण्याकरता महाराजांनी अनेक प्रयत्न केले आणि त्याला मौर्यांनी विरोध केला. स्वराज्याच्या प्रयत्नात सर्वांचे सहकार्य आवश्यक होते आणि त्याकरिता जहागीरदारांमध्ये युती निर्माण करण्याचे प्रयत्न महाराजांनी चालवले होते. त्यानुसार मावळ प्रांतात युती घडून आलेली होती, परंतु नीरा आणि कृष्णा प्रदेशातील जहागीरदारांत एकजूट होऊ नये असे प्रयत्न चंद्रराव मौर्य याने चालवले होते. यातून महाराज आणि मौर्य यांच्यात चांगलेच वित्युष्ट आले. दुसरं म्हणजे मावळ प्रदेशात चंद्ररावांचा हस्तक्षेप. मावळ प्रांत महाराजांच्या ताब्यात आलेला होता. तेथील अनेक देशमुख घराणे चंद्रराव मौर्य यांच्या नात्यात होते. याचा फायदा घेऊन चंद्ररावाने त्यांना महाराजांविरुद्ध गुप्त चिथावणी दिली आणि स्वराज्य स्थापनेत वारंवार अडथळे निर्माण केले. गुंजन मावळ्याचा देशमुख हैबतराव सिलीमकर हा चंद्ररावाचा भाचा होता. महाराजाला तुम्ही देशमुखी बळकवायचे आहे असे चंद्ररावाने हैबतरावाच्या मरणात भरवून दिले व त्याचा विपरीत परिणाम घडून आला. या अनेक प्रकरणामुळे महाराज आणि चंद्रराव यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. तिसरं कारण म्हणजे गुन्हेगार आणि समाजद्रोह्यांना आश्रय. महाराजांच्या जहागिरीतून पळून आलेल्या अनेक गुन्हेगारांना चंद्रराव मौर्य यांनी आपल्या जहागिरीत उघडपणे आश्रय दिला. त्यामुळे महाराजांच्या राज्यात सुरक्षितता राहिली नाही. चंद्ररावाची ही आगळीक शिवाजी महाराज सहन करणे शक्य नव्हते. चौथं म्हणजे मौर्यांचे राज्य साम्राज्य विस्ताराच्या दृष्टीने अनुकूल होते. महाराजांना ताबडतोब मोगलांवर आणि आदिलशाहीवर हल्ला चढवायचा नव्हता. तरी पुढे मागे तसा संघर्ष होणारच याबाबत महाराजांना खात्री होती. तसे झाल्यास जावळीच्या प्रदेशाचा उत्तम उपयोग करून घेण्यासारखा नव्हता. त्या ठिकाणी लष्करी तळ स्थापन करणे अत्यंत सोपे होते. म्हणून महाराजांनी जावळीचे राज्य जिंकून घेण्याचे ठरवले. पाचवे कारण दक्षिणेतील राजकीय परिस्थिती अनुकूल. जावळी जिंकून घेण्याकरिता दक्षिणेतील राजकीय स्थिती सुद्धा अनुकूल होती. मोहम्मद आदिलशाह हा मृत्यूशय्येवर पडला होता आणि त्याच्या दरबारात विविध कट कारस्थांना नुकताच उतारला होता. वाई प्रांतात सामर्थ्यशाली सुभेदार अफजल खान हाही नुकताच कर्नाटकाच्या स्वारीवर गेला होता. दक्षिणेतील सुब्याणूवर राजपुत्र औरंगजेब यांनी सुभेदार म्हणून नुकतीच नेमणूक झाली होती. तो जावळीच्या स्वारीविषयी उदासीन होता. महाराजांनी या सर्व राजकीय परिस्थितीचा जावळी येथे स्वारी करता उपयोग करून घेतला. पाचवे, हिंदवी स्वराज्याचे ध्येय. चंद्रराव मौर्यांचा पाडाव करण्याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे तो महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या ध्येयाच्या आड येत होता. जे मराठे जहागीरदार स्वराज्य स्थापनेला आड येतील त्यांना वठणीवर आणण्याचे हे महाराजांनी ठरवूनच ठेवले होते. या पार्श्वभूमीवर सभासद बकरीमध्ये चंद्रराव मौर्य यास मारल्या विरहित राज्य साधत नाही हे महाराज राजांच्या तोंडचे वाक्य अतिशय अर्थपूर्ण आहे असे समजले पाहिजे. स्वराज्य स्थापन करण्याकरिता जावळी घेणे अत्यंत आवश्यक होते.
हे यावरून दिसत आहे. 7वे कारण यशवंतराव मोरे यांचा कृतज्ञपणा. दौलतराव मोरे याचा मृत्यू झाल्यानंतर चंद्रराव किताब आपल्याला मिळावा म्हणून मोरे घराण्यातील अनेकांनी प्रयत्न चालवले होते. परंतु दौलतरावच्या पत्नीने मोरे घराण्यातील खरा वारस यशवंतराव यालाच वारस म्हणून निवडायचे होते. तिने महाराजांना मदतीची विनंती केली आणि त्यामुळेच यशवंतरावला वारसा हक्क मिळू शकला. महाराजांचे हे उपकार न जाणता यशवंतराव आणि त्याचा कारभारी हनुमंतराव हे दोघेही अफजलखानाला जाऊन मिळाले आणि महाराजांविरुद्ध नाना प्रकारची कारस्थाने करू लागले. या विश्वासघाताचा सूड म्हणून महाराजांनी जावळीवर स्वारी करण्याचा निश्चय केला. तसेच 8वे कारण म्हणजे चंद्ररावची शामरावला मदत. महाराजांचा बंदोबस्त करण्याकरिता म्हणून आदिलशाही दरबाराने शामराज या सरदाराला प्रचंड फौज देऊन पाठविले. त्यावेळी त्याला चंद्रराव मोरे यांनी सर्व प्रकारे सहाय्य केले. पलीकडे अचानक हल्ला चढवून महाराजांनी जरी शामरावला पराभव केला तरी चंद्रराव मोऱ्याचा विश्वासघातकीपणा महाराजांना कधीच विसरता आला नाही आणि म्हणूनच महाराजांनी जावळी जिंकण्याचा दृढ निश्चय केला. चंद्रराव मोरे आणि महाराज यांच्यात वैमनस्य निर्माण झाले ही गोष्ट आपण पाहिली. स्वराज्य स्थापना करण्यात चंद्रराव मोरे हा मोठाच अडथळा आहे हे महाराजांनी ओळखले होते. म्हणूनच चंद्ररावचा पक्का बंदोबस्त करण्याचे महाराजांनी ठरवले. परंतु युद्ध करण्यापूर्वी समोपचाराने चंद्रराव वळत असेल तर पाहावे म्हणून महाराजांनी चंद्ररावला एक निरोप पाठवला. त्या निरोपात, आम्ही या प्रदेशातले खरे राजे, आम्हास हे राज्य श्री शंभूने दिले आहे, तेव्हा विनाकारण व्यर्थ अभिमान न दाखवता आम्हास अंकित व्हावे. अंकित न झाल्यास तुमची जावळी ताब्यात घेऊन तुम्हास आम्ही कैदेत टाकू, असे म्हटले होते. सत्तेने चंद्रराव मोरे उन्मत्त झाला होता. त्याने, तुम्ही काल राजे झालात, तुम्हास राज्य कोणी दिले? आपल्या घरी आपणास फुकटाचे राजे म्हणून घेतले तर ते कोण मानेल, असे अपमानकारक उत्तर पाठवले. या निरोपामुळे महाराजांनी चंद्रराव मोऱ्याचा नाश करण्याचा आपण निश्चय पक्का केला. महाराजांनी जावळी जिंकून चंद्ररावचा वध केला. या बाबतीत इतिहास ग्रंथ आणि अनेक बखरीमध्ये दिलेला वृत्तांत हा एकतर्फी आणि चुकीचा असलेला आपणास दिसून येतो. बखरीत दिलेल्या वृत्तांतावरून महाराजांनी चंद्ररावचा विश्वासघात केला असे दिसून येते. परंतु ऐतिहासिक पुरावा लक्षात घेता ही सर्व विधाने चुकीची आढळून येतात. महाराजांनी जावळीवर सरळ लष्करी मोहीम काढली आणि 15 जानेवारी 1656 रोजी त्यांनी जावळीवर हल्ला चढविला, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. या हल्ल्यात केवळ 6 तासांत जावळी महाराजांच्या ताब्यात आली. यावेळी चंद्रराव पळून गेला आणि त्याच्या 2 मुलांनी रायरी या ठिकाणी आश्रय घेतला. चंद्रराव मोरेचा सहाय्यक हनुमंतराव यांनी काही सैनिक एकत्र करून महाराजांविरुद्ध उपद्रव चालविला. तेव्हा महाराजांनी शंभूजी कावजी याला पाठवून त्याचाही बंदोबस्त केला. जावळी ताब्यात आल्यानंतर महाराजांनी चंद्ररावला लगेच पाठलाग केला नाही. जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावण्याकरिता महाराजांनी जावळी या ठिकाणी 2.5 महिने मुक्काम केला. त्यानुसार महाराजांनी रायरी किल्ल्याला वेढा दिला. हा वेढा सतत 3 महिने चालू होता. शेवटी चंद्रराव मोरे याला शरणागती घ्यावी लागली. 1656च्या मे महिन्यात रायरी किल्ला महाराजांच्या ताब्यात आला. या सर्व प्रकरणात चंद्ररावचे वर्तन अत्यंत निंदमय होते, म्हणून महाराजांनी त्यास ठार मारले. तथापि त्याच्या 2 मुलांना मात्र जीवनदान देऊन पुण्यात कैद ठेवले. परंतु लवकरच या दोन्ही मुलांनी आदिलशाही सरदार मुरळधर बाजी घोरपडे यांच्याशी संवाद बांधले, म्हणून या बंधूंना ताबडतोब ठार मारले. अशा रीतीने महाराजांनी चंद्रराव मोरे आणि त्यांच्या घराण्याचा अत्यंत कठोरपणे बंदोबस्त केला.